निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही। नगरपरिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहे असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिलं। पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। तर ज्या 40 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% अधिक आहे त्यांचा निकाल या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील असं कोर्टाने म्हटलेलं आहे। अतिशय चांगली गोष्ट आहे की निवडणुका होत आहेत। नाही तर निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती, आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे। निश्चितपणे शेवट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या अधीन राहूनच या गोष्टी होणार। पण निदान निवडणुका जिथे 50%चं आरक्षण क्रॉस नाही केलं त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती निदान दूर झाली। त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही 27% ओबीसीला आरक्षण दिलं, राजकीय आरक्षण दिलं, ही बनवाबनवी होती का? ही ओबीसीच्या भावनांची खेळी होती का? त्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा होता का? मंगळवारी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक चांगले संकेत आपण जर म्हटलं त्याप्रमाणे दिले होते की ओबीसीवर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल, की केंद्र सरकारच हा प्रश्न सोडवू शकतो। आणि म्हणून केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 या दोन कलमांमध्ये अमेंडमेंट करून त्या ठिकाणी या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची तरतूद अमेंडमेंट जर केंद्र सरकारने लवकरात लवकर संविधानामध्ये केली तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघून। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भामध्ये महत्त्वाची सुनावणी होती। 246 नगर पंचायत आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी 57 ठिकाणी जी 50%ची मर्यादा जी ब्रीच झालेली आहे त्या संदर्भामध्ये काही हरकत घेणाऱ्या काही याचिका होत्या। याच्यावर सुनावणी घेताना कोर्टाने असं सांगितलेलं आहे की डिटेल हेअरिंग घेण्यासाठी याच्या आधीचं जे जजमेंट आहे ते जस्टिस खानविलकर यांचं ते 3 जज बेंचचं होतं, त्यामुळे आम्ही यासाठी लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करणार आहोत। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 21 जानेवारीला या संदर्भामध्ये 3 जज बेंच हे सर्व प्रकरण ऐकेल। तत्पूर्वी या ज्या सर्व म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 3 डिसेंबरला होणार आहेत त्या जसा कार्यक्रम ठरला त्या तशाच होतील। आज जो निकाल दिला त्याचं स्वागत केलं पाहिजे। निवडणुका होणं आवश्यक आहे। 2022 पासून निवडणुकाच झाल्या नाही। तांत्रिक मुद्दे असतील तर प्रशासनाने, निवडणूक आयोगाने आणि कोर्टाने सोडवलं पाहिजे। पण असं जनतेला लोकशाहीला वेठीस धरणं ही अपेक्षा आपल्याला संविधानामध्ये नाही। आपल्यापैकी अनेकांना कदाचित या गोष्टीची माहित नसेल किती नुकसान झालं महाराष्ट्राचं। वित्त आयोगाचे 3.5-4 हजार कोटी रुपये येऊ शकले नाही, कारण वित्त आयोगाच्या नियमामध्ये निवडणुका झाल्या नाही तर वित्त आयोग पैसे देत नव्हतं। आज नगर परिषद आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कामांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।